प्रतिभाताई धनराज भाऊ आणि अजितदादा तिघा चौघांचाही सन्मान आमचे बाबा करतील, ज्येष्ठ मंडळाचे मार्गदर्शक। आणि या ठिकाणी परीक्षकांसाठी एक माहिती म्हणून देतो आणि गेलेल्या 2 दिवसापूर्वी वृक्षारोपण आज रक्तदान शिबिर सुद्धा घेतलेला आहे। परीक्षकांसाठी माहिती स्तवा रक्तदान शिबिर वृक्षारोपण हनुमान सांस्कृतिक क्रीडा मंडळच्या वतीनं हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ हा अंबाजोगाईतील सर्वात जुना असा गणेश मंडळ आहे। याची परंपरा जवळजवळ 75 वर्षापासून सुरू झालेली आहे आणि 75 वर्षाच्या पूर्वीपासून ह्या मंडळाला एक मोठं वैभव प्राप्त झालेलं आहे। त्या काळामध्ये जे लोकमान्य टिळकांनी घालून दिलेली जी परंपरा होती ती परंपराचा पूर्णपणे या मंडळाने आपल्या मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे। त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण जर पाहिलं त्या मंडळाला अनेक असे मोठमोठे असे अध्यक्ष पुन्हा लाभलेले आहेत। उदाहरणार्थ कैलासवासी भगवानराव लोमटे असतील, कैलासवासी बालुतात्या लोमटे असतील, नागोराव पापा असतील, त्याचप्रमाणे आमच्या या मंडळाच्या माध्यमातून अनेक विविध धर्माच्या लोकांना सुद्धा आम्ही या मंडळाच्या माध्यमातून अध्यक्षपद दिलेलं आहे। या 75 वर्षाच्या परंपरा जर आपण पाहिल्या तर जवळजवळ 35 वर्ष या मंडळानं एक मोठं असं कार्य सुरू केलं। त्याच्या आधी आमचं मंडळ पाहिलं तर मला उदाहरण सांगता येईल की मी लहान असताना या गणपती मंडळाच्या चढाओढीमध्ये अनेक प्रकारचे भांडणं होत होते, पण ज्यावेळेस या ठिकाणी WR पाटील या ठिकाणी आले, नरवडे साहेब या ठिकाणी DYSP आले आणि अनेक ठिकाणी एक गणपती शांततेचं प्रतीक म्हणून या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणामध्ये या गणपतीच्या उत्सवाची निर्मिती केली आणि या उत्सवाच्या निर्मितीच्या माध्यमातून आम्ही या गणपतीच्या माध्यमातून मोठमोठे असे देखावे या ठिकाणी तयार केले। या देखाव्या तयार करण्यासाठी किंवा सांस्कृतिक कार्यक्रम तयार करण्यासाठी आम्हाला असे मोठे असे नामवंत मान्यवर या ठिकाणी लागले। मग सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लहजीम असेल, टिपरे असेल, जहाज असेल, या माध्यमातून आम्हाला आदरणीय सोनोने गुरुजी आणि देखावाच्या माध्यमातून असणारे आम्हाला टेकाळे सर यांचा मोठा या ठिकाणी सहवास लाभला आणि या सहवासाच्या माध्यमातून आम्ही या मंडळाला अंबाजोगाईमध्ये सर्वात जास्त पाहण्यासाठी कशी गर्दी होईल याचा मोठा देखावा आम्ही या ठिकाणी तयार केला आहे। हा गणपती उत्सव करीत असताना आम्ही कुठल्याही जाती धर्माचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला। आज आम्ही पाहिलं तर आमच्या मंडळाचे मुस्लिमसुद्धा या बहुसंख्य हिंदू असताना सुद्धा अल्पसंख्याक मुस्लिमाचे आम्ही अध्यक्ष या मंडळाला दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून एक सांस्कृतिक वारसा अंबाजोगाईचा जोपासण्याचं काम अंबाजोगाईच्या या हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाच्या माध्यमातून केलेला आहे। अरे हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ हा खडकपुरा या भागातील एक जुना आणि चांगल्या प्रतीचा असला हा गणेश मंडळ आहे। या गणपतीनं अनेक लोकांना मोठं केलं आहे। आज आपण पाहिलं तर आज आमच्या गणेश मंडळामध्ये आज 100 वर्षाचे व्यक्ती की ज्या माणसानं गणपती सुरुवातीपासून आजपर्यंत पाहत असलेले असे पंडितराव भोसले आज या टायमध्ये सन्मान केला आहे। गणेश मंडळाच्या माध्यमातून यावर्षी काय आरास यावर्षी मंडळाने आरास देखावा हा दाखवलेला आहे की बदलापूरचं प्रकरण जे झालं आहे महिला अत्याचाराच्या बद्दलचा हा देखावा आहे की आजची न्यायव्यवस्था ही शिक्षा द्यायला किती विलंब करते। शिक्षा होते मात्र त्याला विलंब होते। छत्रपती शिवरायांच्या शासनामध्ये ज्या वेळेला एखाद्या स्त्रीच्या अब्रूला हात घातला जायचा, मग तो रांजाच्या पाटलासारखं उदाहरण असेल तर त्याला या ठिकाणी त्याचे हातपाय कलम करून त्याला कडेलोटाची शिक्षा दिली होती। तोच आपण देखावा दाखवलेला आपण पाहू शकता। या बाजूला आपण किल्ला दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणाहून जिवंत देखावा आहे की कडेलोट केलेला आपल्याला पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे उद्याच्या मिरवणुकीमध्ये आर्थिक बोजाच्या खाली दबलेला भारत ही आमची मिरवणुकीची संकल्पना आहे। गेलेल्या 2 दिवसापूर्वी वृक्षारोपण झालं, प्लास्टिक मुक्ती, प्लास्टिक टाळा हा संदेश मंडळानं दिला आणि आज रक्तदान शिबिर असा हा संपूर्ण मंडळाचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि आजचा हा आरस देखावा आपण सर्वजण पाहत आहात की छत्रपती शिवरायांचा न्याय हा देखावा आम्ही दाखवलेला आहे। हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त करीत आहे। अमोल भाया लोमटे यांनी सुद्धा तिथं थांबायचं।
आपण जो ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, कृतज्ञता सन्मान म्हणायचं, थोडं मागे, थोडं मागे. आणि गल्लीत निश्चित गेलेल्या अनेक दशकापासून या गल्लीतील या तरुणांचं मनापासून स्वागत या ठिकाणी आणि त्यांचं अभिनंदन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केलेलं आहे. यानंतर आरती होईल आणि आरती झाल्याबरोबर लागलीच आजच्या देखाव्याला सुरुवात होईल. गणेश उत्सवाच्या आज आंबेजोगाईकरांच्या अगोदर खूप खूप शुभेच्छा देते मी. हनुमान संस्कृती गणेश मंडळाच्या माध्यमातून आज मी आमच्या आंबेजोगाईच्या शहरामध्ये जे देखावा सादर केलेला आहे, हा ज्वलंत देखावा सादर केलेला आहे. यामध्ये प्रदीर्घ शिक्षा आणि तात्काळ शिक्षा याच्यामध्ये आम्ही देखावा सादर, शिवाजी महाराजाच्या काळामध्ये ही तात्काळ शिक्षा ही कडेलोट शिक्षा होती आणि न्याय मंदिरामध्ये जी शिक्षा जी आहे ती प्रदीर्घ काळ शिक्षा आहे. त्यामुळे थोडासा त्या शिक्षेला विलंब लागतो, म्हणून हे दोन्ही शिक्षेचं कसं रूपांतरण आहे हे दाखवण्याचा आज आम्ही ज्वलंत देखावा सादर केलेला आहे. यासाठी आपल्या सर्व आंबेजोगाईकरांनी इथे उपस्थित राहून हा देखावा पाहावा अशी मी सर्वांना विनंती करते. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. घेतलं मित्रा. धन्यवाद. बाजूला थांबायचं. सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांना मागे खुर्च्या. अवघ्या काही 2 मिनिटांमध्ये आरती होईल. बाहर तेरा कोई अपना नहीं है. चिंता मत करो पुत्री, हम अपने रोड पे चलेंगे. तुम दोनों को तुम्हारे पिताश्री के हाथ सौंप रही हूँ. मनुष्य के लिए पिता ही सबसे बड़ा देवता है और पिता की सेवा ही सबसे बड़ा धर्म. माँ हमें क्षमा कर दो, माँ हमें क्षमा कर दो. हमने जो आप पर मिथ्या लांछन लगाकर पाप किया है उसके लिए हमें क्षमा कर दो माता. हमें क्षमा कर दो, क्षमा कर दो माता, क्षमा कर दो माता, क्षमा कर दो माँ. समस्त गुरुजन, माताएं, पूछे पिता, व्यंकटेश गणेश मंडळाचा यावर्षी काय देखावा सादर करत होत आहे? गणपती बाप्पा मोरया. मी ॲडव्होकेट किरण पांडुरंग भालेकर. आमचं व्यंकटेश गणेश मंडळ मंडीचा राजा म्हणून गेल्या 11 वर्षापासून सर्वात मोठी मूर्ती असणारी आंबेजोगाईतील म्हणून ओळख असणारं आमचं गणेश मंडळ आहे. यावर्षी आमच्या गणेश मंडळाकडं सर्व गणेश मंडळाच्या सहभागातून आम्ही 51 टोळ्याचा पाय
यावेळेस बसवलेला आहे आणि बऱ्यापैकी लालबागचा राजा आणि दगडूशेठचा राजा असा पुण्यातील आणि मुंबईतील गणपतीचं जे दर्शन घ्यायला अंबाजोगाईतून लोक जात होते ते आता त्यांना जायची गरज पडणार नाही. त्यांना अंबाजोगाईमध्येच लालबागच्या राजाचं आणि दगडूशेठचं दर्शन मिळणार आहे. आणि 51 टोळ्याचं ह्या ठिकाणी पायाला चरणस्पर्श दर्शन आम्ही सर्व गणेश भक्तांना देत आहोत. गेले आमची 57 वर्ष झालं ही परंपरा आमच्या आजोबांपासून या ठिकाणी गणपती बसवतो आणि आम्ही या गणेश देखाव्याच्या नंतर भव्य दिव्य असा प्रसादाचं आयोजन भात सांबर आणि साजूक तुपातील लाडू मोतीचूर लाडू असं या ठिकाणी प्रसाद देत आहोत. आणि बऱ्यापैकी आमची ओळख अशी होती की या ठिकाणी व्यंकटेश गणेश मंडळ हा जिवंत देखावा एकदम सुंदर असा आणि उत्तम पद्धतीनं साजरा करतो अशी ओळख होती. आता नव्यानं ओळख आमची तयार झालेली आहे की या ठिकाणी आम्ही मराठवाड्यात बऱ्यापैकी जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यात प्रथमच 51 टोळे किंवा सोन्याचं पदन पाय किंवा हात असणारा गणपती हा पहिला आहे म्हणून अशी ओळख झालेली. बऱ्यापैकी आमच्या गणेश मंडळाची चर्चा ही पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये बी चर्चा होत आहे. गणपती बाप्पा मोरया. मिरवणुकीमध्ये सहभाग आहे का आपला? मिरवणुकीमध्ये सहभाग आहे. आम्ही गेले 20 वर्ष झालं मिरवणुकीमध्ये सहभाग असतो आणि मिरवणुकीमध्ये वेगवेगळे देखावे आम्ही दाखवले जातो. एकदम पारंपरिक आमचे देखावे असतात आणि यावर्षी देखील कावड यात्रा ही जी महादेवाची जी यात्रा जाते ती कावड यात्रा हे आमचा देखावा असणार आहे. आणि उज्जैनवरून आम्ही एक पथक मागवलेलं आहे आघोरी पथक ते देखील यामध्ये आहे. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी नवभारत गणेश मंडळाचा सदस्य. आमचं मंडळाने ह्या वर्षी वैष्णोदेवीचा हा देखावा सादर केलेला आहे व उद्या पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढणार आहे. आयुष्यमान भव गुरुदेव. तुझी काय अपेक्षा इच्छा आहे गुरुदेव? मला भगवान शंकर भोलेनाथाच्या 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे आहे. पण काय बालका गुरुदेव? पण आर्थिक अडचण. तुझी मनापासून इच्छा आहे का? गुरुदेव, मी भोलेनाथाचा निश्चित भक्त आहे. ठीक आहे, ये तुला दर्शन घडवतो.
नवयुग गणेश मंडळ आयोजित गणेशोत्सव देखावा आम्ही हे 59 वर्षापासून करत आहोत आणि यावर्षी म्हणजे अध्यक्ष हे आमचे उमाकांत आप्पा शेटे हे जवळपास नाही म्हणले 50 वर्षापासून आपले अध्यक्ष आहेत आणि जे देखावा आम्ही तुम्हाला दाखवला ते एक 12 ज्योतिर्लिंगामध्ये दर्शन घडवण्याचं एक काम केलेलं आहे आणि मिरवणुकीमध्ये पण आमचा देखावा अत्यंत आकर्षक लेझिम ढोल पथक त्याचबरोबर दांडिया आणि आणखीन काय आपलं भांगडा वगैरे आहे आणि चांगले दर्शन आणि महादेवाची मूर्ती पण आपण समोर ते पण देखाव्यामध्ये सोबत घेणार आहोत. होर्या आता तू काहीतरी घेऊनच ये. मोदी साहेब, अंबाजोगाई शहरामध्ये दरवर्षीपेक्षा यावर्षी मोठा उत्सव गणपती बाप्पाचा चालत आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळं आपणही सकाळपासून विविध गणेश मंडळाला भेटी दिलेल्या आहेत. कसा वाटतो यावर्षीचा गणेशोत्सव? यावर्षी गणेशोत्सवामध्ये युवकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जोश आहे. सगळ्याच युवा शक्तींनी खूप चांगल्या पद्धतीचा गणेशोत्सव यावर्षी साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळे देखावे असतील, त्यातनं प्रबोधन असेल. आत्ताच आपण पाहिलं असेल की नवयुवक गणेश मंडळाच्या माध्यमातून आपल्या मनात भाव असेल तर तिथं देव पावतो, त्या पद्धतीचा या ठिकाणी देखावा सादर केलेला आहे. मला यावेळेस सर्व गणेश भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अशा जोशपूर्ण वातावरणात उद्या आपण शांततेने विसर्जन करावं. गणपती बाप्पा मोरया. या उपक्रमात अंबाजोगाईकर गणेश मंडळ नक्की साथ देतील अशी अपेक्षा आहे. चला तर मग आम्ही चाललो आहोत माणुसकीच्या कृतीकडे. चांगला आहे, चांगला आहे. योगेश्वरी की 151 then you express नमस्कार. सरस्वती गणेश मंडळ गुरुवारपेठ अंबाजोगाई तर्फे मी रचना परदेशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज गणपतीचा गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस आणि आरास देखावा सगळीकडेच असतो. अंबाजोगाईमध्ये रेल्वे जंक्शन व्हावं, रेल्वे यावी, हे प्रत्येक अंबाजोगाईमध्ये राहणाऱ्या नागरिकाचं स्वप्न आहे आणि ही स्वप्नपूर्ती करण्याचा एक छोटासा प्रयत्न सरस्वती गणेश मंडळाने यावर्षी गणेशोत्सवाच्या आरास देखाव्यामध्ये केलेला आहे. अंबाजोगाई शहरामध्ये जर रेल्वे आली तर दळणवळणाच्या सोबत एक वेगळी रोजगार संधी उपलब्ध होऊ शकते. लोकांकडे वेगवेगळ्या नव्या कंपनी यांना येण्यासाठी अंबाजोगाईमध्ये एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म मिळू शकतं आणि रोजगाराच्या संधीसोबतच
अनेक जे विकासाची कामं आहेत आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये ती होण्यासाठी खूप मोठी मदत होऊ शकते. हे प्रत्येक अंबाजोगाईकराला वाटतं आणि तोच प्रत्येक अंबाजोगाईच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी सरस्वती गणेश मंडळ यांच्यामार्फत हा आरास देखावा आपण ठेवलेला आहे. अंबाजोगाईची आपण इथे बघू शकता की संपूर्ण रेल्वे तयार करण्यात आले आहे आणि रेल्वे मुंबईपर्यंत कोणकोणत्या स्टॉपवरती जाऊन थांबेल हे सुद्धा या ठिकाणी मॅप तयार करून अतिशय छोट्या छोट्या मायन्यूट डिटेल्स टाकून आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केले आहे, जेणेकरून जे पुढारी आहेत किंवा ज्यांच्या हातामध्ये इथे रेल्वे स्टेशन होण्यासाठी अधिकार आहेत त्या लोकांपर्यंत हा आमचा आवाज जावा आणि दिल्लीपर्यंत अंबाजोगाईच्या प्रत्येक नागरिकाचा आवाज गुंजावा, यासाठी आम्ही हा आरास देखा आपल्यासमोर सादर करतो आहोत. धन्यवाद. नमस्कार. सरस्वती गणेश मंडळचा अध्यक्ष मी कुलदीप किशोर परदेशी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. सरस्वती गणेश मंडळ हा अत्यंत जुना गणेश मंडळ, जवळपास 60 वर्ष पूर्ण केलेला हा गणेश मंडळ असा आहे. आमच्या इथली तिसरी पिढी या गणेश मंडळात काम करत आहे. सदैव सामाजिक कामात अग्रेसर असणारा हा गणेश मंडळ यावर्षीही अत्यंत उत्स्फूर्ताने व जोमाने या ठिकाणी गणेशोत्सवात आलेला आहे. या ठिकाणी गणेश मंडळामार्फत 11 दिवस दररोज अनेक विविध उपक्रम घेण्यात आले, जे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम घेण्यात आले. गणेश मंडळामार्फत जी मूर्ती आहे तीसुद्धा आम्ही पर्यावरणपूरक अशी लाल मातीची मूर्ती बनवलेली आहे. त्याचप्रमाणे वस्तीत जाऊन धान्य वाटप असेल किंवा एक माणुसकीची भिंत असा नको असेल ते द्या आणि हवे असेल ते घेऊन जा, या संकल्पनेतून एक फिरती माणुसकीची भिंत आम्ही नव्याने या ठिकाणी सरस्वती गणेश मंडळामार्फत आणली आणि पूर्ण अंबाजोगाईकरांचा भरभरून त्याला प्रतिसाद मिळालेला आहे. जवळपास 15,000 ते 20,000 वस्तू आम्ही गोळा करून त्या सर्व वाटपी करण्यात आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत. त्याचप्रमाणे आपण पाहतो की जे भटके श्वान असतील किंवा गायी असतील, जे रात्री त्यांना न दिसल्यामुळे त्यांचा अनेकदा अपघातून जीवितहानी होते, त्यावर उपाययोजना म्हणून सरस्वती गणेश मंडळामार्फत जवळपास 500च्या जवळपास श्वान आणि गायी यांच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट बांधण्यात आले, जेणेकरून त्यांना त्यांचं जीवितहानी किंवा ड्रायव्हरचंही ॲक्सिडेंटपासून वाचेल. त्याप्रमाणे एक शिलाई मशीन वाटपचा आगळा वेगळा प्रोग्राम सरस्वती गणेश मंडळामार्फत यावर्षी राबविण्यात आला की एक साखळी सिलाई मशीन आम्ही या ठिकाणी राबवली की एक सरस्वती गणेश मंडळामार्फत एक गरजू महिलेस आम्ही सिलाई मशीन दिली आणि त्यासोबत त्या महिलेस प्रशिक्षण दिलं. त्या महिलेने संपूर्ण वर्षात त्या सिलाई मशीनवर कमाई करावी आणि पुढील वर्षात आमच्या गणेश मंडळास ती परत द्यावी. त्या वर्षात मंडळामार्फत एक आणि त्या महिलेमार्फत मिळालेले अशा 2 मशीन आम्ही त्यापुढे देऊ आणि अशी साखळी आम्ही चालत राहू. क्रेडाई अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही बांधकाम कामगारांस रिफ्लेक्टर जॅकेट आणि सेफ्टी कॅप हेही वाटप करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याच्यानंतर रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते जे आहेत, आपण अनेकदा पाहतो की अत्यंत अस्वच्छता त्या ठिकाणी असते, जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. आम्ही त्यांना मंडळामार्फत एक स्वच्छतेचं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे एक हेअर कॅप आणि हँडग्लोव्ज त्यांना पहिल्यांदा वाटून यापुढे त्यांनी स्वतः आणून ते वापरावं असं आवाहन मंडळाच्या सर्व सदस्यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन केलं. तसेच बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने खूप मोठा हेल्थ कॅम्प या ठिकाणी आम्ही कालच्या तारखेत घेऊन आलो. अशा प्रकारचे अनेक विविध कार्यक्रम आम्ही सरस्वती गणेश मंडळामार्फत घेऊन आलो. त्याचप्रमाणे आजचा शेवटचा दिवस हा देखाव्याचा दिवस आहे. अंबाजोगाईकरांचा खूप वर्षांचा असलेला हा स्वप्न आम्ही एक छोट्याशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी श्री गणेशच्या मूर्तीला आम्ही इच्छा व्यक्त करतो की ही रेल्वे प्रत्यक्षात लवकरच यावी आणि आमचं स्वप्न पूर्ण व्हावं. धन्यवाद. मी निलेश प्रकाश मुथा. ह्या
सरस्वती गणेश मंडळाचे 3 वर्षापासून सचिव या पदावर काम करीत आहे आणि एक कुंभार कसा एका घडग्याला आकार देतो तसा ते चांगल्या प्रकारे होतो, त्याप्रमाणे मी ह्या सर्व पूर्ण टीमला पूर्ण एक चांगलं बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारे हे माठ तयार झालेलं आहे आणि ह्या माठापासून सर्वांना चांगले पाणी मिळत आहे, थंड पाणी मिळत आहे. असे सरस्वती गणेश मंडळातून आम्ही यावेळेस आम्ही स्वच्छता व वृक्षारोपण हे कार्य हाती घेतले होते. आम्ही हत्तीखाना येथे जाऊन स्वच्छता अभियान राबवलेले आहे, वृक्षारोपण पण केलेले आहे. जवळपास 500 ते 1000 झाडे लावून त्याला जोपासणाऱ्याची नुसते झाडे लावले नाही तर त्यांना जोपासणारे सुद्धा तयार केलेले आहेत. त्यांनी आयुष्यभर त्यांना जोपासण्याची जिम्मेदारी घेतलेली आहे. म्हणजे 500 ते 1000 झाडे जवळपास आम्ही लावलेली आहेत. तर ह्याच्यातून जी मिळणारे ऑक्सिजन आहे ती परदेशी सिटी ते आज मेन महिलांवर जे अत्याचार होतात त्या अत्याचाराविरुद्ध त्यांना जी हेल्पलाईन नंबर वगैरे दिलेले आहेत किंवा सुरक्षा जी आहेत त्या दिलेल्या आहेत. महिलांवर जी अत्याचार होतात, समजा ॲसिड अटॅक म्हणा, दारू पिल्याने त्यांचं घर बर्बाद होते, असे वेगवेगळे आम्ही ज्वलंत जी उदाहरण आहेत ते आम्ही लोकांसमोर उभारलेले आहेत. आणि तुमचे पूर्ण टोटली महिलांना जी मोटिवेशन देण्याचे कार्य आम्ही ह्या माध्यमातून करत आहेत. आमचे बघून भरपूर जण यांना मोटिवेट करून चांगल्या प्रकारे करत आहेत. एवढे बोलून परळी, वैजनाथ, बीड, अहमदनगर हे रेल्वेचं स्वप्न गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो, परंतु अद्यापही पूर्ण झालेलं नाही. अक्षरशः बीडपर्यंतसुद्धा रेल्वे अद्याप आली नाही. तर असं असतानासुद्धा अंबेजोगाईकरांचं एक स्वप्न होतं की अंबेजोगाईहून बी रेल्वे यावी, पण अद्याप आपल्या झोपलेल्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे बगल दिल्यामुळं अंबाजोगाई येथील सरस्वती गणेश मंडळाच्या माध्यमातून रेल्वेचे एक प्रतिकात्मक स्टेशन निर्माण करण्यात आलेलं आहे. रेल्वेचं एक रिंजन डबा तयार करण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर देखावा या ठिकाणी गुरुवारपेठ या ठिकाणी सरस्वती गणेश मंडळाच्या माध्यमातून दाखविण्यात आलेला आहे. किमान हा देखावा पाहून तरी आपल्या भागातील लोकप्रतिनिधी जे झोपेचं सोंग घेतात किमान ते तरी जागे झाले आणि या मंडळाचा आवाज शासन दरबारी पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात तरी प्रयत्न करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, गुरुवारपेठ, अंबाजोगाई. करतो बाल गणेश मंडळ आयोजित भटगल्ली अंबाजोगाई आम्ही आज महाकाल देखावा साजरा केला आहे.
बालगणेश मंडळ भटगल्ली अंबाजोगाई आम्ही आज महाकाल जिवंत देखावा साजरा करीत आहोत. म्हणा ना, काय म्हणायचे बम बम भोले, बम बम भोले. बाल गणेश मंडळ भटगल्ली अंबाजोगाई दरवर्षी परळी, वैजनाथ, बीड, अहमदनगर हे रेल्वेचं स्वप्न गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो, परंतु अद्यापही पूर्ण झालेलं नाही. अक्षरशः बीडपर्यंत सुद्धा रेल्वे अद्याप आली नाही. तर असं असताना सुद्धा अंबाजोगाईकरांचं एक स्वप्न होतं की अंबाजोगाईहून बी रेल्वे यावी, पण अद्याप आपल्या झोपलेल्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे बगल दिल्यामुळं अंबाजोगाई येथील सरस्वती गणेश मंडळाच्या माध्यमातून रेल्वेचे एक प्रतिकात्मक स्टेशन निर्माण करण्यात आलेलं आहे. रेल्वेचं एक रिंजन डबा तयार करण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर देखावा या ठिकाणी गुरुवारपेठ या ठिकाणी सरस्वती गणेश मंडळाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे. किमान हा देखावा पाहून तरी आपल्या भागातील लोकप्रतिनिधी जे झोपेचं सोंग घेतात किमान ते तरी जागे झाले आणि या मंडळाचा आवाज शासन दरबारी पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात तरी प्रयत्न करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, गुरुवारपेठ, अंबाजोगाई. नमस्कार. सरस्वती गणेश मंडळ गुरुवारपेठ अंबाजोगाई तर्फे मी रचना परदेशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज गणपतीचा गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस आणि आरास देखावा सगळीकडेच असतो. अंबाजोगाईमध्ये रेल्वे जंक्शन व्हावं, रेल्वे यावी, हे प्रत्येक अंबाजोगाईमध्ये राहणाऱ्या नागरिकाचं स्वप्न आहे आणि ही स्वप्नपूर्ती करण्याचा एक छोटासा प्रयत्न सरस्वती गणेश मंडळाने यावर्षी गणेशोत्सवाच्या आरास देखाव्यामध्ये केलेला आहे. अंबाजोगाई शहरामध्ये जर रेल्वे आली तर दळणवळणाच्या सोबत एक वेगळी रोजगार संधी उपलब्ध होऊ शकते. लोकांकडे वेगवेगळ्या नव्या कंपनी यांना येण्यासाठी अंबाजोगाईमध्ये एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म मिळू शकतं आणि रोजगाराच्या संधीसोबतच अनेक जे विकासाची कामं आहेत आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये ती होण्यासाठी खूप मोठी मदत होऊ शकते. हे प्रत्येक अंबाजोगाईकराला वाटतं आणि तोच प्रत्येक अंबाजोगाईच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी सरस्वती गणेश मंडळ यांच्यामार्फत हा आरास देखावा आपण ठेवलेला आहे. अंबाजोगाईची आपण इथे बघू शकता की संपूर्ण रेल्वे तयार करण्यात आले आहे आणि रेल्वे मुंबईपर्यंत कोणकोणत्या स्टॉपवरती जाऊन थांबेल हे सुद्धा या ठिकाणी मॅप तयार करून अतिशय छोट्या मायन्यूट डिटेल्स टाकून आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केले आहे, जेणेकरून जे पुढारी आहेत किंवा ज्यांच्या हातामध्ये इथे रेल्वे स्टेशन होण्यासाठी अधिकार आहेत त्या लोकांपर्यंत हा आमचा आवाज जावा आणि दिल्लीपर्यंत अंबाजोगाईच्या प्रत्येक नागरिकाचा आवाज गुंजावा, यासाठी आम्ही हा आरास देखावा आपल्यासमोर सादर करतो आहोत. धन्यवाद.